पेट्रोलची किंमत वाढणार आहे, त्याचा खर्च काही टक्क्यांनी कमी करायचा आहे. तेवढा कमी करून पण फक्त 12% खर्च वाढणार आहे. बघा ना प्रश्न काय आहे. पेट्रोलची किंमत 60% वाढतीये, त्याचा वापर किती टक्के कमी करावा जेणेकरून त्यावर होणारा खर्च फक्त 12% वाढेल. अजून काय करायचं बघा. पेट्रोल 60% वाढतीये, त्याची किंमत 60% वाढते. म्हणजे आधी पेट्रोल होतं 100 रुपयाचं आणि ते नंतर झालं 160 रुपयांचं, कारण 60% वाढ झाली. आता त्याचा वापर कमी करायचा आहे, जेणेकरून त्यावर होणारा खर्च फक्त 12% वाढेल. म्हणजे त्याच्यावरचा खर्च ऍक्च्युली झाला पाहिजे फक्त 12% जास्त, म्हणजे 112 रुपये खर्च झाला पाहिजे. 160 रुपयाचं पेट्रोल झालंय. आता 160च्या पेट्रोलवरून 112 पर्यंत मला यायचंय. मला सांगा खर्च किती रुपयांनी कमी करावा लागेल. 160 वजा 112 म्हणजे 48. आणि किती रुपयांवर तो खर्च कमी करायचा आहे. 160 वाढलेल्या किमतीवर ना, मग खाली 160 येणार आणि नंतर गुणिले 100. बघा ना, 0 0 कॅन्सल, 16 के 16, 16 त्रिक 48, 3 गुणिले 10 30. म्हणजे 30% तो वापर कमी करावा लागेल, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. ऐकणे सिंपल. बघा असे प्रश्न खूप परीक्षांमध्ये, गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये, RRB NTPC मध्ये विचारले जातातच. म्हणून व्यवस्थित पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.